27 मार्च 2026 तर आज देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी त्या परिसरामध्ये पुणेकडे कोकणाकडे आज देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे आज हे पाऊस सर्व दूर नाही पण कोकणाकडे हा पाऊस आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कोणाचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल तर तुम्ही काय करा 29 तारखेपर्यंत तुम्ही काढून झाकून घ्या, कारण की 29 तारखेला राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे। मग 29 तारखेला सुरुवात कुठं होणार आहे तर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, मालेगाव, त्या नाशिक त्या परिसरामध्ये दोंडाईचा त्या पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी। उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर कोणाचा कांदा असेल तर तुम्ही काय करा 29 तारखेपर्यंत झाकून ठेवा, कारण की ना उत्तर महाराष्ट्राकडे 29 तारखेला पाऊस सुरुवात होणार आहे, गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज खास करून त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला लागेल। मग गारपीट कुठं होणार आहे तर गारपीट ज्या ठिकाणी एखादा नदी असेल तर नदीच्या बाजूला दोन्ही साईडने 1 किलोमीटरच्या अंतरानं, कॅनलच्या बाजूनं दोन्ही साईड 1 किलोमीटरच्या अंतरानं, तळ्याच्या बाजूनं चारी बाजूने 1 किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होऊ शकते म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर ठाणे ह्या देखील, त्याच्यानंतर इगतपुरी ह्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर आपण काय करू आता इकडं विदर्भाकडून, विदर्भातल्या वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही 30 तारखेपर्यंत तुम्ही आपला गहू असेल, हरभरा असेल, आलेला गहू असेल तर काढून घेऊ शकता, झाकून ठेवू शकता, कारण की विदर्भात देखील 30 तारखेपासून ते 1-2 तारखेपर्यंत 31-1-2-3 तारखेपर्यंत राज्यात पाऊस म्हणजे विदर्भात पाऊस होणार आहे, पूर्व विदर्भात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। हा पाऊस सगळीकडे सारखा पडणार नाही, काही भाग सोडणार आहे, काही ठिकाणी पडणार, कुठं सोडून देणार, काही ठिकाणी नुसतं वारं सुटं, गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा। त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्ही काय करा 30 तारखेपर्यंत ज्यांचा गहू असेल, हरभरा असेल, काढणी झालेले पिकं काढून घ्या, कारण की मराठवाड्यात देखील चांगला पाऊस, काही ठिकाणी वारा सुटेल, कुठं पाऊस पडेल, कुठं काही ठिकाणी गारपीट देखील होईल, काही भाग निरंक देखील राहील, काही भाग सोडून देईल, म्हणजे हे अवकाळी पाऊस सगळीकडे होत नसतं म्हणून ही सर्व प्रथम सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं।